नमस्कार. ही माझी स्वतःची गाडी आहे. माझं नाव अजित बाबूराव बंडगर आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की मित्रांनो, काल रात्री गुमरग्याच्या चेकपोस्ट बॉर्डरवर मी रात्री 12 वाजता गेले असता माझ्या गाडीमध्ये 300 किलो माल ओव्हरलोड होता. मला मान्य माझ्या गाडीमध्ये 300 किलो माल ओव्हरलोड होता. गाडीचं वजन एमटी वजन जास्त असल्यामुळं गाडी पास होत नाही, कटाकटीमध्ये पास होती. म्हणून मी काय केलो, गुमरग्याच्या आर टी ओ ऑफिसवर जाऊन मी गाडी साईडला लावून मी तिथं कर्मचारी असतात. दरवेळेस ते ॲडजस्टमेंट करतात. 500 रुपये घेतात, कोणाकडनं 1000 रुपये घेतात. त्यांच्या पद्धतीनं ते पैसे घेतात आणि ते ॲडजस्टमेंट करतात. म्हणून मी त्याप्रमाणे मी त्या काट्यावर गेलो. तर काट्यावर एक माणूस सिव्हिल ड्रेसवर होता. म्हणजे तोच मला केस केलेला अधिकारी म्हण. त्याचं नाव आहे शांताराम साठे असं काहीतरी आहे. ते केस पावतीमध्ये आहे मित्रांनो, डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता. तो माणूस मला माझ्याजवळ आला मुद्दा म्हणून आणि मला काय म्हणला, काय आहे तुमचं प्रॉब्लेम म्हणला. मी म्हणलो मी सभागतीनं म्हणलो दरवेळेस ॲडजस्टमेंट करते आणि माझ्या समोरच्या 1-2 गाड्या ॲडजस्टमेंट करून गेले होते. तर मी म्हणलो माझ्या गाडीमध्ये 300 ते 400 किलो माल जास्त आहे बाबा. तो म्हणला घेऊन या गाडी. मी म्हणलो पैसे किती द्यायचे. पैसे द्या म्हणला 500-600 रुपये. तरीसुद्धा हा माणूस नवीनच आहे की म्हणून मी जरा थांबलो. नंतर तो काय केला, एखाद्या तिथल्याच काट्यावरल्या कर्मचारीला म्हणजे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला घेऊन तो गाडीवर आला आणि मला म्हणला, ड्रायव्हर साहेब इथं कशाला थांबला आहे, पटमणी चला आर-टी-ओ साहेब याच्या अगोदर तुमची गाडी पास करून देतो. मला काय ते 100-500 रुपये द्या म्हणला आणि 100-500 रुपये देऊन मी विश्वास ठेवून गाडी घेऊन गेलो. तर काट्यावर गाडीवर घेऊन गेल्यानंतर माझ्या गाडीवर त्यानं टोटली काहीतरी 2400 किलोची केस दिला आहे आणि त्याच्यामध्ये 26,500 रुपये दंड केला आहे. त्याप्रमाणे 26,000 रुपये गाडीचा दंड आणि 500 रुपये लायसनचा दंड. लायसन होतं माझ्यापाशी, कारण की मी ड्रायव्हर कम होणार आहे. मी स्वतः गाडीचा ड्रायव्हर आहे आणि स्वतः मालक आहे. मग केस कसं काय होणार म्हणून मी घाबरलो होतो आणि तेवढ्यात मी लायसन द्यायला वेळ लावला असता. ते 500 रुपये म्हणजे 26,500 रुपये त्यांना माझ्यावर दंड ठोठावला आहे. पण हा दंड त्यानं मला कशाप्रकारे केला आहे, दगा फटका करून केलेला आहे मित्रांनो. तो सिव्हिल ड्रेसवर होता. मला सांगा, कुठल्याही एका माणसाला नाईट पॅन्ट टी शर्ट आणि चप्पलवर येऊन एखाद्या गाडीला केस करायचा अधिकार आहे का? नियमामध्ये आहे का? RTO ऑफिसमध्ये असं मंजुरी दिलेली आहे का? आणि हा म्हणजे माझं सगळे चोका काढत होतो. तू का बरं ड्रेस घातला नाही? अरे मी ड्रायव्हर आहे, मी अशिक्षित माणूस आहे, मी मला मंजुरी करणार माणूस आहे. अरे तू तर अधिकारी आहे ना, तू का बरं घातला नाही ड्रेस? म्हणजे तू मुद्दा म्हणून केसेस केला आमच्या गाडीवर. असं झालं, याच्या हातात झालं. सगळं तुम्हाला मी पावत्या वगैरे पाठवलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता मित्रांनो. सगळे काय असेल ते वर दिलेले पावत्या बघा, माझ्या गाडीवर केस दिलेलं बघा आणि बघू शकता तुम्ही काय आहे ते. म्हणजे कशाप्रकारे आपल्या ड्रायव्हर भावानं आपल्यावर कसा अन्याय होतो ते तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.